लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मतदानाला ओघे 2 दिवस शिल्लक असताना काल नाशिकच्या पाथर्डी फाट्यातील हॉटेल रेसिडेंट या ठिकाणी एका व्यक्तीनं मोठी रोख रक्कम आणल्याचा दूरध्वनी तसेच तक्रार सी विजिल ॲपवर दाखल झाल्यानंतर भरारी पथकानं तात्काळ हॉटेलमध्ये धाव घेत केलेल्या कारवाईत तब्बल 1,78,00,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केलेली आहे। ही रक्कम ठाणे येथील जयंत साठे या व्यक्तीनं आणल्याचं स्पष्ट झालेलं असून सबळ कारण नसल्यानं ही रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। संबंधित प्रकरण आता आयकर खात्याकडे वर्ग करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली। मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले असताना नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत असून त्यात मोठ्या प्रमाणात रक्कम, मद्य, महागडे धातू अशा विविध वस्तू जप्त करण्यात येत आहेत। यासाठी ऑनलाईन ॲपसह दूरध्वनीवरही तक्रारी प्राप्त होत आहेत। काल सोमवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये थांबलेल्या जयंत साठे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम असल्याची माहिती नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता कुमावत यांना मिळाली। माहिती मिळाल्यानंतर त्यांची खात्री करण्यासाठी निवडणूक विभागानं भरारी पथकासह हॉटेलमध्ये छापा टाकल्यानंतर त्यात सत्यता आढळून आली। रूममध्ये पाहणी केली असता तेथे जयंत साठे नामक व्यक्ती मुक्कामी असल्याचं निदर्शनास आलं। भरारी पथकास येथे 1,98,00,000 रुपये मिळून आलेले आहे। ही रक्कम आपण का बाळगत आहात अशी विचारणा केली असता साठे यांनी आपण उद्योजक असून व्यावसायिक कामकाजासाठी ही रक्कम आणल्याचं भरारी पथकास सांगितलं। मात्र त्यासाठी ठोस कारण न दिल्यानं ही रक्कम निवडणूक आयोगाच्या कोषागारात आता जमा करण्यात आलेली आहे। हॉटेलच्या 7व्या मजल्यावरील रूम नंबर 707 ही जयंत साठे यांच्या नावानं घेण्यात आलेली होती। तपासणीत ही व्यक्ती आनंदनगर, कोपरी, ठाणे येथील रहिवासी असून उद्योजक असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान या व्यक्तीचे राजकीय संबंध असल्याची चर्चा होती, मात्र त्या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। या प्रकरणात रक्कम निवडणुकीत वापरासाठी आणल्याचं सिद्ध झालं नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगणं हा हवाला प्रकार म्हणून गणला जाण्याची शक्यता आहे। रोख रक्कम बाळगण्याला काही मर्यादा आहेत। ही रक्कम त्या मर्यादेपलीकडील असल्यानं आयकर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल। रक्कम जप्त करण्याबरोबरच संबंधित व्यक्तीवर विविध प्रकारची कारवाई होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।